तेव्हा प्रत्येकाला खरा इतिहास कळला पाहिजे, म्हणून शाळेबद्दल इन्क्विजिशनचा इतिहास सुद्धा आला पाहिजे. त्यामुळे कसं होणार आहे की खरं काय खोटं काय ही परत वेळ येणार नाहीये. आणि जो धर्मांतराचा भाग पोर्तुगीज आल्यानंतर सुरू झाला, खरा सलोखानं त्यावेळेला बिघडला होता. सलोखा आत्ता बिघडलेला नाहीये आणि हिंदू त्या वेळेपासून हे सगळं सहन करत आलेले आहेत. तर आता आपण सहन करणार नाही आहोत. हा आपला आवाज जो आहे तो प्रशासनाकडे, शासनाकडे, पूर्ण भारतभर गेला पाहिजे आणि हा पडसाद उमटलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे धर्मांतरणाचा जो कायदा होता त्यावेळेला न केल्यामुळे आजही धर्मांतरण सुरू आहे. तर हा धर्मांतरणाचा कायदा सुद्धा गोवामध्ये व्हावा, ह्यासाठी आपण सगळ्यांनी सरकारकडे मागणी केली पाहिजे. माझे एवढेच शब्द मी इथे मांडते. धन्यवाद. जय श्रीराम. भारत माता की गो माता की हिंदू धर्म की. सभेचा समारोपीय भाग, आजचे शेवटचं समारोपीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी नितीन फळदेसाई यांना विनंती करतो की त्यांनी